बारामती शहरात सरकारी दिवा लावलेल्या खासगी गाडीचा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे। सायंकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास मारुती कंपनीची इर्टिका ही गाडी शहरातील बाजारपेठ परिसरात येऊन उभी असल्याचं दिसून आले। या गाडीवर सरकारी दिवा लावलेला होता। विशेष म्हणजे संबंधित अधिकारी कुटुंबासह खरेदीसाठी आल्याचंही काही नागरिकांनी सांगितले। मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी नो पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्यात आली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। सरकारी दिवा असलेली गाडी असल्यामुळे सुरुवातीला ती शासकीय वाहन असल्याचा समज झाला, मात्र नंतर ती खासगी वाहन असल्याची चर्चा सुरू झाली। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित गाडी अधिकाऱ्याच्या नावावर आहे का? ती शासकीय वाहन नसताना त्यावर सरकारी दिवा कसा लावण्यात आला? अशा प्रकारे खासगी गाडीवर सरकारी दिवा लावून शहरात फिरणं कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याबाबत प्रशासनानं स्पष्टता देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। स्थानिकांच्या मते शहरात काही अधिकारी खासगी वाहनांवर सरकारी दिवे लावून फिरत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही ऐकू येत होत्या, मात्र अशा प्रकारांवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी रविवारी बारामतीत असायचे, त्यामुळे अधिकारी वर्गात एक प्रकारची शिस्त आणि भीती होती, अशा चर्चा स्थानिकांमध्ये होत्या। त्यांच्या निधनानंतर शहरातील प्रशासनात शिस्त कमी झाल्याचं काही नागरिकांचं मत आहे। या प्रकरणी पोलीस किंवा प्रशासनानं चौकशी करून खरे वास्तव समोर आणावं आणि नियमभंग झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।